IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्कॉलरशिपबद्दल माहिती घेणार आहोत. ही स्कॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी म्हणजे कोण? तर ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे ते सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. तर यासाठी आपल्याला Google सर्चमध्ये महाराष्ट्र स्कॉलरशिप असं टाईप करायचं आहे किंवा MahaDBT असं टाईप करा किंवा mahadbt.maharashtra.gov.in असं टाईप करा आणि सर्वात वरती जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर असा पोर्टल जो आहे तो ओपन होईल. आज आपण या वेबसाईटवर किंवा स्कॉलरशिपसाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं ते आपण पाहणार आहोत. या स्कॉलरशिपचा लाभ कोण घेऊ शकतो? तर ज्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे किंवा ज्याची SSC, HSC महाराष्ट्रातनं झालेली आहे. दुसरा आहे ज्याचा ॲडमिशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहेत त्यांचं कॅपमधून ॲडमिशन झालेलं आहे. मग कॅप राऊंड 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. कॅपमधनं आपलं ॲडमिशन झालं असेल तर आपल्याला ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल. आपलं मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन झालं असेल, स्पॉटमधनं ॲडमिशन झालं असेल तर आपल्याला अशी स्कॉलरशिप मिळणार नाही. आणि तिसरी कंडिशन आहे इन्कम सर्टिफिकेट. तर ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी ह्या कंडिशनचा लाभ घेऊ शकतात. बऱ्याचशा वेळेला पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती असतं, परंतु आपल्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर तुम्ही ह्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकता. जे काही तहसील ऑफिस आहे त्या तहसील ऑफिसमधून आपल्याला इन्कम सर्टिफिकेट इझिली मिळेल. आपण इन्कम सर्टिफिकेट काढलं नसेल तर इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या, तर आपण ह्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याकडे 3 गोष्टींची गरज आहे. पहिला आहे आधार कार्ड, मग याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी आपल्याजवळ ठेवा. दुसरा आहे आपल्याकडे मोबाईल पाहिजे आणि तिसरा आहे आपला ईमेल आय डी. ईमेल आय डी नसेल तर ईमेल आय डी तयार करून घ्या. तर ह्या 3 गोष्टींची आपल्याला गरज भासणार आहे. इफ यू आर न्यू किंवा आपण फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे आपण डिटेलमध्ये हे सर्व कसं करायचं ते बघणार आहोत. परंतु आपण जर नवीन असाल, फर्स्ट टाईमच रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आपल्याला ॲप्लिकंट लॉग इन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यापूर्वी जर आपण ह्या MahaDBTच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर परत आपल्याला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तर आपल्याला ॲप्लिकंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र स्कॉलरशिप असं टाईप करायचं आहे. तर हे महाराष्ट्र स्कॉलरशिप असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लॉग इन महाराष्ट्र DBT अशी वेबसाईट येईल. तर ह्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपण ह्या आपले सरकार MahaDBT ह्या पोर्टलवरती येणार आहोत. आपण वरती बघू शकता ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स 25 जुलैपासून चालू झालेलं आहे आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती 31 मार्च आहे. 31 मार्च 2025 ही लास्ट डेट आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला राईट हँड साईडला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन असं दिसेल. त्याखाली आहे ॲप्लिकंट लॉग इन. म्हणजे आपण फर्स्ट टाईम जर रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण आता न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करणार आहोत. तर न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वरती दिसेल ॲप्लिकंट नेम. तर आपल्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव ह्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर युजर नेमवरती जायचं आहे. युजर नेममध्ये आपल्याला आपला आधार नंबर आहे तो टाईप करायचा आहे. आपला जो काही 12 अंकी आधार नंबर असेल तो युजर नेमच्या जागी टाईप करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड जो आहे तो मिनिमम 8 कॅरेक्टर आणि मॅक्झिमम 20 कॅरेक्टरचा पाहिजे. त्यामध्ये ॲटलिस्ट एक
जे आहे ते अप्पर केस अल्फाबेट पाहिजे, एक लोअर केस अल्फाबेट पाहिजे, एक न्यूमरिकल नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. जर आपल्याला पासवर्ड तयार करता येत असेल तर तयार करा, अथवा सिम्पलेस्ट मेथड आहे pass@123. पी कॅपिटल करायचं आहे. पासवर्डमध्ये पी जो आहे तो कॅपिटल ठेवायचा आहे, PASS@123. तो सेम पासवर्ड इथं कन्फर्म पासवर्डमध्ये सेम टाईप करायचा, पी कॅपिटल ASS@123. तर असा पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे pass@123. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली जे आहे ते आपल्याला ईमेल आय डी विचारला जाईल. तर आपला जो काही ईमेल आय डी आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. ईमेल आय डी टाईप करायचा आहे आणि गेट OTP फॉर ईमेल व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या ईमेल आय डीवरती OTP येईल. आपण जो काही ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती OTP येईल. या ठिकाणी ओके करायचं आहे आणि आपला ईमेल चेक करायचा आहे. तो OTP ह्या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपल्याला मेसेज येईल, युअर ईमेल आय डी व्हेरीफाईड सक्सेसफुली. तर आपला ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे. खाली आल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. गेट OTP फॉर व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तर ह्या OTP ह्या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि आपल्याला मेसेज येईल, युअर मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड सक्सेसफुली. तर अशा पद्धतीनं आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कॅप्चा दिसेल. हा कॅप्चा जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला इथं ह्याला रिफ्रेश करायचा आहे आणि मग हा कॅप्चामध्ये स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटर टाकायचं आहे, कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लेटर टाकायचं आहे. तर असा हा कॅप्चा टाईप करून रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. तर रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल, युजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली. तर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. तर याच्यावरती ओकेला क्लिक करायचं आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ॲप्लिकंट लॉग इन हिअर असं लिहिलं असेल. एंटर युजर नेम. आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. आता आपल्याकडे पासवर्ड आहे, युजर नेम आहे. आता आपण युजर नेम टाकायचा आहे. युजर नेम जो आहे तो आपला आधार नंबर आहे. तर चला आपण या ठिकाणी युजर नेम टाकूया, आधार नंबर. युजर नेम टाकल्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड आहे pass@123. पी कॅपिटल आहे ह्याच्यामधलं आणि हा जो काही कॅप्चा आहे ॲज इट इज आपल्याला ह्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि लॉग इन हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते असं न्यू रजिस्ट्रेशन असं लिहिलेलं असेल आणि डू यू हॅव आधार नंबर. आपल्याकडे आधार नंबर आहे का, म्हणजे आपल्याकडे आहेच आधार नंबर, त्यामुळे येस करायचं आहे आणि इथं आधार नंबर जे आहे ते टाईप करायचं आहे. तर परत एकदा आपण आधार नंबर टाईप करणार आहोत. नंतर खाली लिहिलेलं आहे चूज ऑथेंटिकेशन टाईप. पहिला आहे OTP, दुसरा आहे बायोमेट्रिक. तर आपल्याला OTP सिलेक्ट करायचं आहे. OTPवरती क्लिक करायचं आहे. OTPला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक मेसेज येईल. तर ह्या ठिकाणी आय ॲग्रीला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी खाली आपल्याला बघायला मिळेल सेंड OTP. ह्या सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. आपल्या आधारसोबत जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला OTP मिळेल. तर तो OTP ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर हा OTP ह्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल, आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. ओके वरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण महाDBT ह्या स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा तो डिटेलमध्ये बघणार आहोत. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.